आणि स्मरणिका छापणं किंवा आणि काहीतरी पर्टिक्युलर काहीतरी सण समारंभ साजरा करणं तेवढ्या पुरती मर्यादित नाही राहणार, ज्याच्यातून काहीतरी आउटपुट घडणं आशा करणार. आता फॉर एक्झाम्पल आपल्या समाजामध्ये कोणी लिगल क्षेत्रामधले, कोणी स्पोर्ट्स मधले, कोणी फायनान्स सेक्टर मधले, तर आपल्या समाजातल्या विविध सेक्टर मधल्या लोकांच्या ज्ञानाचा फायदा आपल्या समाजाला कसा होईल आणि आपल्या समाजातला पैसा आपल्या समाजामध्ये कसा फिरेल आपण त्याच्यासाठी करणार. खूप दूरदृष्टिकोन खूप मोठं आहे, पण सायमल्टेनियसली आपण हळूहळू करून करणार. आपल्या विविध उपसमित्यांच्या निर्मिती होणार, त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुप होणार, मध्ये स्पोर्ट्स असेल, आरोग्य असेल, एज्युकेशन असेल, वेगवेगळ्या उपसमित्या असणार, त्याच्यामध्ये लोक ऍड होतील. गरजेचं नाही की सगळे मुंबईतले असतील, कोणी नांदेड मधले सुद्धा असतील, कोणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातले असतील. तुमच्या आणि आमच्या सर्वांच्या आजच्यापासून हीच जबाबदारी आहे की भंडारी फेडरेशनसाठी जास्तीत जास्त लोकांना उत्स्फूर्त करा, त्यांना त्यांचं महत्व पटवून द्या, मग लोक आकर्षित होतील आणि मग येतील. आणि त्यांना त्यांच्या जाणीव करून द्या, समाजाविरुद्ध त्यांची जाणीव जे काय आहे. आपण वेगवेगळ्या पोट जातीमधले आहोत है ना, कोणी कित्ते आहे, हेटकरी आहे, गावड आहे, चौधरी आहे, अमुक आहे, तमुक आहे, पण आपल्याला इथे फक्त भंडारी म्हणून एकत्र यायचे. इथे आपण पोट जाती म्हणून भेदभाव कोणता ठेवत नाहीये, कोणत्याही पोट जातीला असू दे, आपल्याला फक्त भंडारी म्हणून एकत्र व्हायचंय आणि त्याच्या अनुषंगाने आपल्या सगळ्या गोष्टी करायचे. थोड्या वेळामध्ये 11:30 वाजता आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला ती लिंक येणार. तुम्ही इथे फिजिकली तुमचा तो नंबर टाकायचा आणि ते सबमिट करायचा. बाकीचे लोक जे राहतील त्यांना सुद्धा 11:30चा टायमिंग दिलेला आहे. स्टार्टिंगला मी जसं म्हटलं 5 मिनिटं ग्रेस पिरियड, 11:55 पर्यंत जेवढे एंट्री येतील तेवढे हे करणार. उमेदवार कोण कोण करा रे, हात वरती करा. शीट कुठे गेली आपली ती मागाची साहेब, जरा मार्क करा त्याच्यामध्ये. नाही, ती शीट उमेदवाराची शीट. सर्वप्रथम मी सर्वांचा आभारी आहे. आपले फेडरेशन चालू झालेले आता आणि रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर मग त्याला पूर्ण स्वरूप येणार आहे, तोपर्यंत काही हे नाहीये. तर सगळ्यांनी आपण ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे त्या झेडकर साहेबांनी का मांडलेले आहेत ते स्वतः पण म्हणजे असं ते कामच पडत नाही. ते स्वतः एवढं काम करतात ना ते रेल्वेच्या बाहेर, ते तेवढं असं तिथं केलं नसेल बाबा. तर आपण जे काय जास्तीत जास्त चांगले चालते, प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात. कारण मी सांगणार की स्वतःचा हे करणार ते वेगळं फरक पडतो जरा. तर प्रत्येकाने जास्तीत जास्त फेडरेशनला योगदान देण्याचा प्रयत्न करू. आणि असं काही नाही की मोठा असं काही नाहीये, मी पण तुमच्यावर होणार आहे. त्यामुळे सगळ्यांना परत एकदा सगळ्यांना आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच. चला उपाध्यक्ष या. प्रॅक्टिस मध्ये आहे आता, वय वर्ष 65 आणि मी अध्यक्ष, खजिनदार आणि उपाध्यक्ष ह्या पदासाठी इथे कॉन्टेस्ट करतो. पण त्याहीपेक्षा मी इथे का आलो, इथे येण्यामागचा उद्देश असा होता की रेडकर सरांची बऱ्याचशी व्याख्यानं होतात किंवा ज्या ज्या ठिकाणी होतात आणि ते सगळं करत असतात, त्यांच्यातला स्पार्क बघून मी पण आता एका ज्ञाती मंडळाचा विश्वस्तपण आहे. आमच्याकडे मोरे मंडळी समाज हितवर्धक मंडळाचा मी विश्वस्तपण आहे आणि खूप ठिकाणी काम करतोय. अनेक संस्थांवरती माझं कामकाज चालू असतं, पण इथे तेवढी मुभा नव्हती सगळी माहिती देण्यासाठी. एकाच शब्दात द्यायची होती म्हणून मी ती माहिती तेवढीच दिलेली आहे. दुसरी गोष्ट अशी की सरांचं जे काही काम सुरू आहे ते काम मला एवढं इन्स्पायर झालं की मी त्यांच्यासोबत काम करायची माझी मनापासूनची तयारी झाली आणि म्हणूनच मी त्यांना फोन केला पर्सनली. कधी प्रत्यक्ष पाहिलं नव्हतं, आजच त्यांना पहिल्यांदा भेटलो. त्यानंतर गणेशजी त्यांच्याशी पण बोललो, नामदोस्कर साहेबांशी पण बोललो. ही सगळी टीम मला मनापासून भावली. ह्यांचं केलेलं काम मला खूप आवडलं आणि त्या दृष्टीने त्यांच्यासोबत काम करण्यासाठी आता काय कमिटी निवडेल किंवा काय होईल तो काय महत्वाचा भाग नाहीये, पण कमिटीत असो नसो पण माझं 100% डेडिकेशन त्यांच्यासोबत राहणार आहे, त्याबद्दल वाद नाही. मला वाटतं बऱ्याचशा लोकांना बोलायचं असेल तर माझा एवढासा परिचय सफिशियंट आहे. जय भंडारी.